हॅलो हॅलो अरे थांब रे शाहिरा, अरे थांब रे शाहिरा, तुझ्यासाठी आलो मी, तुझ्यासाठी आलो मी, तुझ्यासाठी आलो मी. हॅलो चिरंबो बोला. प्रश्न उत्तर
सामना असल्यामुळे दोन्हीही शायरांनी आपणही उत्तर दिले त्यांचं, त्यानेही आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. योग्य अयोग्य चूक अचूक आहे पंच आपणाला सांगणार आहेत. तुम्ही आपल्या मनाने फुशारके मारून जाण्याची गरज नाही. समजलं का? 25 वर्षापूर्वी विषय प्रश्न विचारला या स्टेजवर आणि तेव्हाच तुम्हाला उत्तर मिळाला होता. तो तुमचा उत्तर तुमच्याकडे राहू नये. समजलं का? एखादी गोष्ट जास्त कुठं साठवून ठेवल्यानंतर त्रास होतो. ते तुम्हाला त्रास त्याचा होऊ नये म्हणून तुम्हाला 25 वर्षानंतर प्रश्न विचारला आणि तुम्ही उत्तर दिला योग्य अयोग्य तो समजेल जाता. आणि योग्य जरी असला तर त्यात काय विशेष सांगायची गरज नाही. तुमचे 25 दिवस नव्हे 15 दिवसही नव्हे. समजलं का? तुमची बारी उतरून 15 मिनिटांमध्ये तुम्हाला उत्तर आम्ही हजर केलेले आहे, हे विसरू नका. विशेष सांगायचं म्हणजे आता काही मोठेपणा सांगायचे किंवा आपल्याला काही गर्वाच्या गोष्टी सांगायची गरज नाही. 40 वर्षापूर्वीपासून अनेक प्रश्न विचारले आम्ही. आम्हाला एकही उत्तर योग्य कुणी दिलेलं नाही. अयोग्य उत्तर अनेक जणांनी दिले आणि दिल्यानंतर आपण कसं अयोग्य उत्तर असेल तर मान्य करू शकत नाही. मग काही शायरांची अशी समज होते हे खोटे बोलून गेले म्हणून त्या प्रश्नाचा उत्तर तुम्ही दिला नाही दिला तरी पंचांच्या मार्फत तो फैसला होणारच आहे. आणि खरं उत्तर काय आहे हे आपल्या सर्वांना कळणार आहे. 25 वर्षापूर्वी विचारलेला प्रश्न तुम्हाला आज हरजीतला दिला आम्ही. असा कुठे कोण विचारेल काय ते लक्षात घ्या पहिला आधी. त्याचं कारण जरी तुम्ही उत्तर योग्य दिला 25 वर्षानंतर दिला ना काही हरकत नाही, पण योग्य उत्तर दिल्यानंतर तुमचं अभिनंदन करू. आणि आम्ही हारलो तरी ते हार स्वीकारण्याची आमची तेवढी पात्रता आहे. कारण आज हरलो तर उद्या तुम्हाला धरणार, हे लक्षात ठेवा. ऐकलं का? हारलो जिंकलो असा विषयाचा निर्णय काय माझ्याकडून दिला नाही. मी हारलो म्हणून नाही सांगितलंय. तिथं बंदा पेटीत सर्व काही ठरलेलं आहे. कळलं का? परंतु एक जुना प्रश्न विचारण्याचं कारण सांगितलं तुम्हाला. समजलं? तर यापुढे दुसरं सांगतो तुम्हाला का विषय काय बोलले माहिती आहे का? मायेचा विषय त्यांनी सांगितलेला आहे. हा, तर या मायेचे विषय अनेक लोक गातात आणि ते आपला माया ब्रह्माचा वाद असल्यामुळं ते आपल्याला गावेच लागतात. परंतु असा विषय असावा की त्या विषयाला पुढे काट नसावी. कळलं का? फक्त आपण बोलून जातो या मायेने हे केलं, मायाचं हे मायाचं श्रेष्ठ, परंतु पुढे जाऊन काय होतं समजलं का? पुढे जाऊन काय होतं ते ऐकून घ्या आता. तुझ्या मायेची थोरी तू सांगू नको पोरी, तुझा श्रेष्ठ भाव ठरला. तुझ्या मायेची थोरे तू सांगू नको पोरे, तुझा कपटी डाव हरला, तुझा कपटी डाव हरला. शिव तुझ्या उरावर बसला, कपटी डाव बसला, शिव तुझ्या उरावर बसला, तुझा कपटी डाव बसला, शिव तुझ्या उरावर बसला, तुझा कपटी डाव बसला, शिव तुझ्या उरावर बसला, कपटी डाव बसला, शिव तुझ्या उरावर बसला, तुझा कपटी डाव बसला, शिव तुझ्या काय सांगितलं? तुझ्या मायेची थोरी तू सांगू नको पोरी, तुझा कपटी डाव फसला तुझा कपटी डाव फसला आणि हा शिव तुझ्या उरावरी बसला. आणि कसा बसला ते पुढे ऐकून घे. कसा बसले ते ऐकतो. समजलं का? ऐका जरा आता. काय म्हणाल माहितीये का? काय म्हणाले? त्या शंकराला रानावनात फिरायला लावलं. हा, परंतु तो रानावनात जाऊन काय केलं आणि तुमच्या मायेने काय केलं ते ऐका जरा आता. खेळ खेळत असता गमतीचा, खेळ खेळत असता गमतीचा,
गमतीचा शिवाने मायेला हसवले भावना धरून मनात बसवले भावना धरून मनात बसवले काय म्हणालात? काय म्हणजे का पुढे काय म्हणजे अशी नारीची जात परीक्षा नात घात अशी नारीची जात परीक्षा नात घात सांगा न्याय असा कसला सांगा न्याय असा कसला शिव तुझ्या उरावरे बसला सांगा न्याय असा कसला, शिव तुझ्या उरावरे बसला. काय सांगितलं का काय सांगितलं? खेळ खेळत असताना गमतीचा शिवाने मायेला हसवलं. हा आणि पण हिने काय केलं? शिवाने मायेला हसवलं म्हणजे तिने कपटी मनात भाव धरून त्याला फसविलं. या नवरा बायकोची स्टोरी आहे. हा. नवरा बायको एक दुसरा म्हणजे प्रेमाने खेळत असताना कधी नवरा आपल्या बायकोला हरवत नाही. हा म्हणजे दुखवत नाही, दुखवत नाही. त्याला गमतीत खेळून खेळून. चला तू जिंकली म्हणजे तिला आनंद. झाला. कोणत्याही पतीचा कर्तव्य आहे की आपल्या पत्नीला आनंद देण्याचा. पण हिच्या मनामध्ये काय झालं? त्याचा फायदा घेऊन तिने मनात कपट धरून काय केलं समजलं ना. हा आणि तिला वाटलं की मी याला हरवलं, पण तसं नाही. पुढे कसं आहे ते ऐकून घ्या. पार्वतीचा कपट जाणून शिव गेले वनाच्या ठाये, करून बसले काय पार्वतीचा कपट जाणून शिव गेले वनाच्या ठाये, सैनीला चलून चुकले करून बसले काय. त्याला शोधी ते खूप, घेऊन भिल्ली नरू. त्याला शोधी ते खूप. काय माहिती का म्हणून हा बोलायची ती बोलली. हा शंकर भगवान वनामध्ये निघून गेले. त्यांच्याशिवाय ती राहू शकत नव्हती. मग काय करते ते? काय केलं माहित का? आणि ज्या रूपामध्ये ती होती त्या रूपामध्ये पुढे जाऊ शकत नव्हती. मग तिने काय केलं? दिल्लीने जरूर घेतलं. बिल्ली म्हणजे कोण? आपल्या गावच्या शेजारी आजूबाजूला कातकरी लोक राहतात ना, त्याला आपण आदिवासी. आणि त्याच्या पूर्वे दिलं जात होती. कारण तिला तिच्या ज्या रूपामध्ये होती त्या रूपामध्ये जायला शरम वाटत होती, म्हणून तिने असं रूप धरलं होतं. पुढे ऐकू का? त्याला शोधी ते खूप, घेऊन बिल्ली नरू, त्याला शोधी ते खूप, घेऊन बिल्ली नरू. तो तिच्या मनी ठसला, तो तिच्या ठसला, शिव तुझ्या उरावर बसला. काय म्हणाले का? पार्वतीचं कपट जाणून शिव गेले वनाच्या ठाई, दक्षिणेला करून चुकले मी करून बसले काही. तुम्ही काय म्हणताय की तिला हरवलं, जे मायेने तुमच्या हरवलं आणि हरवल्यानंतर ते वनामध्ये निघून गेले. तसं नाहीये. काय माहितीये का? प्रत्यक्ष काय घडलंय की त्याने गमतीने तिथे हसवून दाखवलं. हसवून दाखवलं.
समजलं का? आणि ते तिचं कपट जाणून ते स्वतः वनामध्ये निघून गेले. आता निघून गेल्यानंतर त्याला त्या बिल्लीने जरूर घेऊन शोधत राहिले. आणि पुढे काय झालं ऐका. भेटून शिव पार्वती काम क्रीडा संगे करते. भेटून शिव पार्वती काम क्रीडा संगे करते. होते मिळून येता आनंदाला ये वरते. होते मिळून येता आनंदाला ये वरते. होते मिळून होता आनंदाला ये वरते. होते मिळून येता आनंदाला ये वरते. शेवटी माहितीये का काय झालं? हरला मायेचा गर्व तिला हसतील सर्व. हरला मायेचा गर्व तिला हसतील सर्व. मोहन कवितेला हसला. कवितेला हसला शिव तुझ्या काय म्हणाला? भेटून शिव पार्वती काम क्रीडा करते. काम क्रीडा संगे करते. होता मिळून आनंदाला येते भरती. समजलं काय? मग हरला मायेचा गर्व तिला तिला हसतील सर्व. तिला असतील सर्व. कारण तिची चूक तिला स्वतःला ऐकलं का? सापडली होती. पुढे शाहिरांनी तुम्ही कथा तर काय निघते, पण इथं काय म्हटलं बघा. भेटून शिव पार्वती काम क्रीडा संगे करते. होता मिळून येते आनंदाला भरती. हरला मायेचा गर्व आरती शिवाला सर्व. काय केलं? बरोबर. हा, हरला मायेचा गर्व आरती शिवाला सर्व. कारण दोघांचं मिलन झाल्याच्या नंतर आनंदाला भरती आली. त्याचा कारण की समजलं का? आरती शिवाला सर्व म्हणजे तिची माया शरणांगण म्हणजे लोटांगण घेतलेलं आहे शिवाच्या चरणी. त्या काय अवस्थेमध्ये ते जरा उल्लेख करून तुम्ही सांगाल अशी अपेक्षा आहे. काय म्हणायचं? काय बोलले शायर मध्ये तुमच्यासाठी हा सर्वच काय आले ते आपल्यासाठी झाले. हा, कारण का 25 वर्षाचा गाठोडा बांधलेला होता तर तो तोडायचा कधी, बरोबर आहे. हा, पण 25 वर्षाचा गाठोडा तुमच्याकडे असताना तर तुम्ही इतका पिळू शकले नसतील अजून. समजलंच काय? तर तुम्हाला कधी भेटायचं काय भेटलं असेल ते, पण तो गाठोडा तुमचा कधीचा आहे कसा आहे
आम्ही समजू शकतो, पण आपल्यासाठी आलेत म्हणून आता काय करायचं माहितीये का? आय, हरदास वीर मी आहे शाहीर, मी आहे शाहीर, माहू गाव या ठाईचा, माहू गाव या ठाईचा, सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. काय म्हणलं म्हणजे का? हरदास वीर मी आहे शाहीर, माहू गाव या ठाईचा. काय म्हणलो? माहू गाव या ठाईचा, सांग तू पोरी मी होणार आहे. तुझ्या आईचा. हा, म्हणजे काय म्हणले का? पुढे कथावाक जरा समजून घ्या. हा, सांग तू पोरी मी होणार आहे जावई तुझ्या आईचा, म्हणजे तुझ्या आईचा जावई होणार आहे. तो कथावा आहे का? हा. आय, आय, हिमवानाच्या तीराहून घरे शंभो साठी तपस्या करे. हिमवानाच्या तीराहून घरे शंभो साठी तपस्या करे. हिमकन्या पहा पार्वती घरे भोला शंकराला मनात वरे. भोला शंकराला मनात वरे. भोला शंकराला मनात वरे. हिमकन्या पहा पार्वती घरे भोला शंकराला मनात वरे. भोला शंकराला मनात वरे. भोला शंकराला मनात वरे. काय म्हणते माहितीये का ती? काय म्हणते? काय त्याला वरावे पती करावे. त्याला वरावे पती करावे. म्हणून काय म्हणतात माहितीये का? भोळे शंकर काय म्हणतात? ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल. ती कशी? की तुझ्या आईचं मी जावई होणार आहे, आता ते वचन देतात. आय, त्याला वरावे पती करावे असा हट्ट उमाताईचा, सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. काय म्हणाल का? काय म्हणाला? हिमवनाची ती हिमवनाच्या ती राहून घरे भोल्या शंकराला मनात वरी. शिव शंभोसाठी तपस्या करी. हिमवानाच्या पहा पार्वती हिमकन्या ती पहा पार्वती करे भोळ्या शंकराला मनात वरी. त्याला वरावे पती करावे असा हट्ट उमाताईचा होता. हा, प्रभू रामासाठी ती सीता माई वरमाला घेऊन सोयवाला आहे. वरमाला घेऊन सोयवाला आहे. वरमाला घेऊन सोयवाला आहे. प्रभू रामासाठी ती सीता माई वरमाला घेऊन सोयवाला आहे. वरमाला घेऊन सोयवाला आहे. वरमाला घेऊन सोयवाला आहे. रावणाला दुःखीची वरी शिवधनुष्याला स्वरिते बाये. शिवधनुष्याला स्वरिते बाये. शिवधनुष्याला स्वरिते बाये. पाहून रावणाला स्वरिते बाये. शिवधनुष्याला स्वरिते बाये. शिव शंभोशाला स्वरिते बाये. शिवधनुष्याला स्वरिते बाये. आय, उचलीला बाण प्रभू रामान. उचलीला बाण प्रभू रामान. त्याला पती सीता माईचा. आणि काय? सांग तू रे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. सांग तू पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा.
काय म्हणाला? जरा लक्षपूर्वक शायरीने ऐकायची गरज आहे इकडं. का माहितीये, पुढे अजूनही तुम्हाला सांगतो काय ते. प्रभू रामासाठी ती सीतामाई वरमाला घेऊन स्वयंवरा ठाई. सीतामाईचं स्वयंवर भरलेलं होता. त्या ठिकाणी अनेक राजा आले होते, परंतु त्या सर्वांमध्ये प्रभू राम तिच्या मनामध्ये भरलेले होते. समजलं का? ती कुणासाठी तळमळत होते? प्रभू रामासाठी. आता इथं कोण मोठं आहे लहान आहे? इथं मोठं कोण आणि लहान कोण? तुम्ही येऊन सांगा जरा. समजलं का? पाहून रावणारा दुःखी ती होई, शिव धनुष्याला स्मरिते बाईला. त्या शिव धनुष्य मोडण्यासाठी तिचं स्मरण केलं तिने की हे प्रभू रामाशिवाय कुणी मोडू नये. उचलला बाण प्रभू रामानं, झाला पती सीतामाईचा. समजलं? झाला पती सीतामाईचा. हा हट्ट कुणाचा होता? त्या सीतामाईचा, की पती कोण मिळावं मला? तर प्रभू राम. या पुढे आहे का? कृष्णासाठी ती सुरते राधा, केला माहितीये का? वादा पूर्ण श्रीकृष्णाने केला आहे. कसं आहे का? कथा ही खरी सांगतो तरी, कथा ही खरी मी सांगितो तरी, कधी संभाळतो गाईचा. काय बा माहितीये का? संभाल नुसता एक बाईचं नाव किती बाईंचा करत होता तो. कथा ही खरी मी सांगितो तरी, कधी संभाळतो गाईचा. सांगतो पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. होणार आहे सांगतो पोरे मी होणार आहे जावई तुझ्या आईचा. श्रीकृष्णासाठी ती जुरते राधा, रुक्मिणीला गेली कृष्णाच्या नादा. समजले का? वाटे तो मनाला हुरहुर सदा, श्री हरीने केला हा पूर्ण श्री हरीने केलेला आहे. कधी क्षणात इथे तर कधी क्षणात कुठे. असा राधा असो रुक्मिणी असो कोणाचाही ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये त्या स्मरण श्रीकृष्णा स्मरण करत होत्या ज्या ज्या स्त्रिया, त्यांचं स्वप्न पूर्ण केलं होतं त्यांनी. अमर प्रेमाची कथा मी गातो, अमर प्रेमाची कथा मी गातो, तुकारामाला स्वर सांगतो, तुकारामाला स्वर सांगतो. मोहन शिवराम महादेव ठाम, मोहन शिवराम महादेव ठाम, काव्य पुष्पहार जायचा, काव्य पुष्पहार जायचा. सांगतो पोरे मी होणार आहे, अशा प्रकारे प्रेम कथा आहे. परंतु कथाभाग आहे, शास्त्र आधारे आहे. बोलल्यानंतर म्हणजे हो सांगतो पोरी मी होणार आहे जावई तुझ्या आईचा, एवढा तिखट लागण्यासारखं नाही.
आतमध्ये कथाभाव खूप गोड आहे, ते तुम्ही समजले तर. आता पुढे हे शून्य समजलं का? असे कित्येक शून्य झाले, आले गेले, खूप झाले, समजलं का? हे आता विसरून पुढे चला, किंवा त्याचा उल्लेख करून आपण सांगितलं पाहिजे. फक्त बोलून जाण्यात काय अर्थ नाही. तसं आम्ही गाऊ शकतो, अनेक लोक गात असतात, बरोबर आहे. पण आता आम्ही सुद्धा तसं एक गातोय, ते लक्ष देऊन ऐका. तुम्ही शक्तीचे कवी बाबा, मोठे पंडित, मोठे पंडित, नका करो गडबड जरासे, ऐका तरी माझं. भले माझ्या रामा, भले राम राघोबाने, भले माझ्या रामा, भले राम राघोबाने, भले माझ्या रामा. नका करो गडबड जरासे, ऐका तरी माझं. भले माझ्या रामा, भले माझ्या रामा, भले माझ्या रामा. तुम्ही शक्तीचे कवी बाबा, मोठे पंडित, असं होय. नका करू गडबडा जरासे, ऐका कवी मत. समजलं का? उगाच फडफड करू नका, शांतपणे ऐका आणि त्याचा विचार करा. ऐ माया रूपी केले मडके कर्त्याने, पुरे अवघा हात, पुरे अवघा हात. केले मडके कर्त्याने, पुरे औटा हात, नाशिवंत स्तुती मडके, पोथी पुराणात. कसं आहे? पोथी पुराणामध्ये आहे, उगाच कुठे शोधू नका. आय मुळा, आय मुळा तळना, काय मुळा गारे गण नांदतो, पाहतो मडक्यात, पाहतो मडक्यात. सर्वजणाचा पती मडक्यामध्ये, सरस्वती सहित. सर्वजणाचा पती मडक्यामध्ये, सरस्वती सहित. पहा त्या मडक्यात, सर्व गणाचा पती मडक्यामध्ये, सरस्वती सहित. गणाचा पती म्हणजे पती तो सुद्धा. चारमुखी असूनी बाबा, सावित्री सहित, सावित्री सहित. तीन तालाचा करता ब्रह्मदेव, तो पण मडक्यात. भले माझ्या रामा, भले राम राघोबाने, भले माझ्या रामा, भले राम राघोबाने, भले माझ्या रामा. तीन तालाचा करता ब्रह्मदेव, तो पण मडक्यात. भले माझ्या रामा, भले माझ्या रामा, भले माझ्या रामा. चारमुखी असून बाबा, सावित्री सहित, तीन तालाचा करता ब्रह्मदेव, तो सुद्धा मडक्यात. आदी माया पार्वती शंकर, तो पण मडक्यात. तो पण मडक्यात.
सुदर्शनासहित भले माझ्या रामा भले माझ्या रामा आदिरोजे काय म्हणजे का काय म्हणला? आधी माया पार्वती शंकर तो पण मडक्यात शेषासहित विष्णू लक्ष्मण सुदर्शनासहित त्या मडक्यामध्येच आहेत समजलं का आय लंकेसहित आय आय दशरथ कौशल्य कैकई सीता हनुमंत राम लक्ष्मण भरत लक्ष्मण भरत केवल मडक्यात भले माझ्या रामा भले कुंभकर्ण विभीषण सांगतो मनोदरी सहित लंके सहित राजा तो पण मडक्यात भले राम राघवा राजे भले माझ्या रामा भले राम राघवा राजे भले माझ्या रामा रावण राजा तो पण मडक्यात भले माझ्या रामा भले माझ्या रामा भले माझ्या रामा कुंभकर्ण विभीषण सांगतो मंदोदरी सहित लंकेसहित रावण राजा तो पण मडक्यात ब्रह्मदेव शंकर सर्व तिन्ही देव सर्व आपल्या परिवारासह त्या मडक्यामध्ये आहेत बघा विचार केला तर लवकर समजेल बरोबर आहे समजलं का नाहीतर फक्त बोलूनच जायचं आणि ऐकायचं असेल तर नाही करणार आहे काय ते. करणार आहे ते? कौरव पांडव सहित मडक्यामध्ये द्रौपदी सहित आणि कृष्णा सारखा सहित धर्मराजा तो पण मडक्यात भले माझ्या रामा भले राम राघवा राजे भले माझ्या रामा राम राघवा राजे भले माझ्या रामा कृष्णा सारखा सहित धर्मराजा तो पण मडक्यात भले माझ्या रामा भले माझ्या रामा भले माझ्या काय म्हणून माहिती का काय म्हणून? कौरव पांडव सहित मडक्यामध्ये द्रौपदी सहित आणि कृष्णासारखा सहित धर्मराजा म्हणजे कृष्णासारखा धर्मराजा सुद्धा त्या मडक्यामध्ये कृष्ण धर्मराजा सर्वच मडक्यामध्ये आलेले आहेत भीमा आणि चंद्रभागा पुंडलिक काशी सहित मडक्यामध्ये पंढरपुरा सहित भले माझ्या रामा भले राम राघवा राजे भले माझ्या रामा भले राम राघवा राजे भले माझ्या रामा आणि विठ्ठल रखमाई राहती मडक्यामध्ये पंढरपुरा सहित भले माझ्या रामा भले माझ्या रामा भले माझ्या रामा काय म्हणा ऐकलं काय म्हणाला भीमा आणि चंद्रभागा पुंडलिक काशी सहित विठ्ठल रखमाई राहती मडक्यामध्ये पंढरपुरा सहित नवखंड पृथ्वी 10 खंड काशी सहित सप्त समुद्र 14 दरी पहाड मडक्यात राजे
सप्त समुद्र 14 दर्ये पहाट मडक्यात काय म्हणलं? 9 खंड पृथ्वी 10 खंड काशी सहित सप्त समुद्र 14 दर्य ते सप्त समुद्र 14 दर्य ते सुद्धा त्या मडक्यामध्ये आहेत. पुढे आहे का 72,000 नद्या मडक्यामध्ये हमेशा वाहतात हमेशा वाहतात. डपरे ढोलके तुने सांगतो झांजा सहित भले माझ्या रामा, भले राम राम बालाजी, भले माझ्या रामा, भले राम राम बालाजी, भले माझ्या रामा. डपरे ढोलके झांजा सहित भले माझ्या रामा, भले माझ्या रामा, भले माझ्या काय मला ऐकलं? काय म्हणला 72,000 नद्या मडक्यामध्ये हमेशा वाहतात डपरे ढोलके तुने सांगतो झांजा सहित गुरु सहित शिष्य शक्तीवाला तो पण मडक्यात नार तुंबर एक किन्नर विण्या सहित भले माझ्या रामा, भले माझ्या रामा, भले माझ्या रामा. नार तुंबर एक किन्नर विण्या सहित भले माझ्या रामा, भले राम राम बालाजी, भले माझ्या रामा, भले राम राम बालाजी, भले माझ्या रामा. गुरु सहित शिष्य शक्तीवाला तो पण मडक्यात नारद तुंबर 100 किन्नर सर्व विण्यासहित आतमध्ये आहे. कलगीतुऱ्याचे दोन्ही गाणार ते पण मडक्यात ते पण मडक्यात स्वर्गमृत्यू पाताळ पहाट मडक्यात भले माझ्या रामा, भले राम राम बालाजी, भले माझ्या रामा, भले राम राम बालाजी, भले माझ्या रामा. भले माझ्या रामा, भले माझ्या रामा, भले माझ्या कलगीतुरीचे दोन्ही शायर आहेत ते सुद्धा त्या मडक्यामध्येच आहे. म्हणजे किती तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे ते विचार करा तुम्ही. कच्च्या मातीचे मडके परंतु पहिले संचित पहिले संचित मोक्ष मार्गाचे द्वार म्हणून केला सात पूत भले रामा, भले राम राम बालाजी, भले माझ्या रामा, भले राम राम बालाजी, भले माझ्या रामा. कामल म्हणजे का कच्च्या मातीचे मडके परंतु पहिले संचित आणि ते मोक्ष मार्गाचे द्वार म्हणून केला होता पूर्ण तिथं प्रवास. विनाशकाळी मडके फुटले झाला अपघात झाला अपघात ज्योत निघाली मेघासहित काय म्हणलं म्हणजे का काय म्हणला मडक्यातून मेघ निघाली
ज्योत निघाली मेघासहित आणि त्या ज्योतीचे वर्म कळे ना आज बैठकीत. पुढे काय म्हणताय का असेल ग्रंथाचा भारत बरोबर तोला तराजूत काशीरामने पोरं बांधली पाऊल पुराणात भले माझ्या नाना भले राम राघवा गाणी भले माझ्या नाना भले राम राघवा गाणी भले माझ्या काशीरामने पोरं बांधली पाऊल पुराणात भले माझ्या नाना भले माझ्या नाना भले काय म्हणायला का काय म्हणलात? त्या मळक्यातून ज्योत निघाली एक मेघासहित आणि त्या ज्योतीचे वर्म कळे ना आज बैठकीत. समजलं का त्या मडक्यामध्ये सर्व काय आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे. परंतु त्या मडक्यातून एक ज्योत निघाली मेघासहित त्या ज्योतीचे वर्म तुम्हाला कळले तर सांगा. सांगा. फक्त 5 मिनिटं बाकी आहे बुवा आणि तिसरी बारी फक्त 15-15 मिनिटाची राहील ना. निशिदिन वाट पाहते हृदयात आठवणी निशिदिन वाट पाहते हृदयाला आठवणी गेलो टांगण चरणावरे गेलो टांगण चरणावरे कधी प्रभु राम काय म्हणलात? निशिदिन वाट पाहते हृदयात आठवणी राम. त्या प्रभू रामचंद्राला आठवून त्याची वाट पाहत बसलेली आहे. कोण? ती तुमची माया. तिला लहान नाही आम्ही म्हणत, समजलं का? तिला लहान म्हणत नाही आम्ही, ती एक श्रेष्ठ माया आहे. परंतु समजलं का? ती श्रेष्ठ माया आहे, परंतु ती काय करते? प्रभू रामचंद्राचं वाट पाहत बसलेली आहे. तिचं आयुष्य कंठीत त्या झोपडीत बसलेली कोणती? माया. असं आहे का? ठीक आहे, चल. महेश मानसे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. पुढे काय करते बघा. परमात्मा परमेश्वर अंतर्यामी
करे मनोभावकांचे सेवा करे काजे प्रभु रामचंद्र परमात्मा परमेश्वर अंतर्ज्ञाने कधी माझी जाणील भक्ती येऊन दिनवाणी राम लक्ष्मण बंधू दोघे येता पाहून धन्य झाली शबरी आनंद ती मानी हो. म्हणजे ती शबरी तुमची माता माया महामाया तुम्ही म्हणता ते ती महामाया आहे, परंतु हे मायेचे भक्त तिला महामाया म्हणणार नाहीत. त्याचं कारण का माहितीये का? ती रामाची वाट पाहत बसली होती ना, म्हणून तिने रामाला कमी पण असं लेखलं नाही, श्रेष्ठ मानलं, म्हणून हे तिला नाही मानणार. समजलं का? परंतु ती एक श्रेष्ठ महामाया आहे, परंतु ती रामाची भक्त आहे. आय, भक्त भेटीसाठी सारे नित्यमुखामध्ये नाम स्मरे नित्यमुखामध्ये नाम स्मरे काजे प्रभु काय म्हणालात? भक्त भेटीसाठी जिजविली काया तिने भक्ती भेटीसाठी सारी तुझ्या काया वाट पाहता पाहता माझा देह गेला वाया. समजलं? म्हणजे इतका वेळ ती तिचं आयुष्यभर ती वाट पाहत होती श्रीरामाची. बोलीहीन जाती तर मी जन्मली माया, कशी होईल दासी तुमची सांगा प्रभू राया. म्हणजे मला प्रभुराम स्वीकार करतील का भक्त म्हणून अशी तिला शंका होती. एवढी भक्ती करून सुद्धा तिला तिच्या भक्तीवरती सुद्धा विश्वास नव्हता असं अशी तुमची भावना होती. भक्तीसाठी जात पात नसे माग खाये.
जातपात नसे मजे ठाई. प्रभू म्हणजे- राम भगवान तुला काय सांगतात? भक्तीसाठी जातपात माझ्याकडे नाही. हा सदा मुखामध्ये राम नाम घे, तू त्याचा भक्त आहे असं त्यांनी सांगितलंय. केला उपदेश नव भक्ती नव नाही, सत्य माझी वाणी सांगा. वाया कधी जाणार म्हणजे नाही. श्रीराम म्हणतात की माझे सत्य वाणी आहे, हे कधी वाया जाणार नाही. नामदेव गोविंदाने शिकवे शाळा, तुकाराम सांगे नामे, गुरु आज्ञा पाळावो. तुकाराम सांगे सदा गुरु आज्ञा पाळावो. तुकाराम सांगे सदा गुरु आज्ञा पाळावो. नामदेव गोविंदाने शिकवे शाळा, तुकाराम सांगे सदा गुरु आज्ञा पाळावो. तुकाराम सांगे सदा गुरु आज्ञा पाळावो. तुकाराम सांगे सदा गुरु आज्ञा पाळावो. मोहन शिवराम गुंते काव्याच्या माला, पुराणाची घेऊन बोल, शब्द तुम्ही पाळावो. पुराणात घेऊन जोड शब्द तुम्ही चालावो. पुराणात घेऊन जोड शब्द तुम्ही चालावो. प्रकाश मारुती गुरु चरणी स्मरे. प्रकाश मारुती गुरु चरणे सोरे, कधी प्रभु राम वेळ झालेला आहे. ये रामा ये चल लवकर ये, चल लवकर ये. पाहून घ्यावे हरेण छान. शिवून द्यावी मजला चोळी, होऊन लीन करते बोली. भरले मनात असे माझ्या, पडता दृष्टी लागल पाठी, हाती घेऊन आवाज भाता. आणावे आताच्या आता, आजा आजावे आजा आजा आजावे आजा आजा Thank you.